हाय, हाय, हॅलो, हॅलो, नमस्कार. नमस्कार. कसे कशा आहात आहात सगळे? सगळे? मस्त मस्त ना? ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. तर काल आम्ही जाणार होतो मामी आणि मामांच्याकडे, म्हणजे ना बोरगावला जाणार होतो. कारण की ना आजीच्या डोळ्याचं ऑपरेशन केलेलं होतं, मग तिलाच बघण्यासाठी आम्ही जाणार होतो. तर आळूची पानं सुद्धा आलेली होती बाहेर. आता म्हटलं तिच्याकडे जाताना कसं मोकळं जायचं. खायला तर हे बेकरीचं होऊनच जातं, पण घरातलं जे नेलेलं असतं त्याला एक वेगळीच माया असते आणि वेगळीच आपुलकी होऊन जाते. म्हणून म्हटलं घरातून जाताना चपाती आणि आळूच्या वड्याने घेऊन जायचं. मग तोच दुपारी बेत ठरलेला होता. मग सगळं जेवणाची तयारी वगैरे चाललेली. आता घरातले सगळेच जाणार होतो, फक्त मामा आणि विट्याची आई येणार नव्हत्यात आणि बाकीचे आम्ही सगळेजण जाणार होतो. आता मोठी गाडी घेतली तर अशी दाजीना गाडी आता जमायला लागली, त्यामुळे काही टेन्शन नाही. मग दाजीच ड्रायव्हिंग करणार होते आणि भैया त्यांच्या साईडला बसणार होता. भैयाला संध्याकाळचं येताना एवढं जमल की नाही दाजींना, त्यामुळे भैयाला बोलवून घेतलेला होता. आणि संध्याकाळीचा वेळेस कसं असते की बाबांनो, चांगलं असं चालवणारा ड्रायव्हर जर असेल ना तर काय एवढं वाटत नाही, कारण की चालक जर चांगला असेल ना तर निवांतपणे आपण येऊ शकतो. आणि सगळ्यांचं आवरलेलं होतं आणि निवांत आम्ही निघालेलो होतो. आता मामाच्या गावाला जायचं म्हटलं तर ती एक्साइटमेंट वेगळीच असते, काय विचारूच नका. कारण की लहानपणी जे दिवस काढलेले असतात ना ते पुन्हा आठवणीला यायला लागतात. आता शुभांगी दुधीसुद्धा येणार होती. मयूर तर काय बोरगावमध्येच आहे. मयूर म्हणजे माझ्या सख्या मावशीचा मुलगा. आता बाळूमामांची मेंढरं आलेले होते बोरगावमध्ये, तर एकादश होती उद्या उठून, तर मग त्यावेळेस ते आलेले होते. आणि मग त्यांचं गावात सगळं फिरणं वगैरे त्यांचं चाललेलं होतं, किंवा मेंढरं चरायला वगैरे गेले होते. मग तेच आम्हाला जाताना दर्शन देऊन गेले. आता आम्हाला वाटत जाताना दर्शन भेटलं, इतकं भारी वाटलं ना. आणि घरी आल्यानंतर ना सगळेजण असे बसलेले होतो. आता ही माझी आजी आहे आणि ती बसलेली होती, कारण की तिचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, तर तिलाच बघायला आलं होतं. आणि ही माझी सक्की मावशी आहे धाकटी. आता थोरली जी मावशी आहे ना ती तर काय आलेली नव्हती. आता दारातलं अंगण बघा, इतकं छान वातावरण होतं ना. आता आम्ही राहायला होतो गावामध्ये, म्हणजे कुठे की बोरगावमध्ये जे गावात आहे ना कृष्णाकाठच्या तिथे, तर तिकडं राहिलं होतं. पण तिथं पुराच्यामुळे ना एवढं जास्त नुकसान झालं, तर मग दरवेळेस तेच नुकसान सोसण्यापेक्षा रानात येऊन राहिलेलं बरं असं मामानं ठरवलं होतं. मग त्यावेळेस रानातच येऊन राहिले. आता आम्ही निघालेलो होतो पोल्ट्री बघायला. पोल्ट्री म्हणजे काय, मामानं कोंबडीची पोल्ट्री घातले, पोल्ट्री फार्म केलं आहे त्याने. तर मग तिकडेच आम्ही गेलेलो होतो. आणि पोल्ट्री फार्म बघण्यासाठी ना खूप जास्त एक्साइटमेंट असते मला. तर एवढं जास्त बिझनेसमध्ये जे असेल ना तर ते जाणून घ्यायची एवढी जास्त म्हणजे माझी आवड आहे ना की विचारूच नका. मग नंतर जयदीप वगैरे पण आला, त्याला बोलावून घेतला. आता जयदीपच हे सगळं बघत असतो, मामासुद्धा असतो, पण जयदीप पूर्णपणे त्याला हँडल करू शकतो. एकदा माणूस व्यवसायात गुंतला ना तर तो सक्सेसफुल होणारच, असं त्याच्याकडे तर बघून तर वाटतच होतं. आणि तो सक्सेसफुल होणार हे त्यात काही विषयच नाही. पुढं घे म्हणतोय. व्हिडिओ कॉल आलाय. मार्केट म्हणजे अर्धा 50 जागा 250 खाद्य काढायला तास परत दीड टन हां सगळं आपलं खाद्य पण आपलं आपण तिकडं औषध आहे लागला पहिला जे आपला काय उद्योग केला मी पहिल्यांदाच बघायला असं पहिलेच हे दाजी बघून गेली ती दोघं बघून गेली ती. होय इथं वाटायचं पाहिजे. व्यस्त म्हणजे टाईमच नाही. माझी पोल्ट्री तर बघितली तर पोल्ट्रीच्या साईडलाच ना असं मोठं गोडाऊन वगैरे ठेवले, आणि ज्या मशिनरी आहेत ना मोठ्या खाद्य बारीक करायच्या तर त्यासुद्धा ते त्या साईडला होत्या, त्याच आत्ता आपण बघितल्या. आणि नंतर साईडला असं मोकळं वातावरण होतं, म्हणजे ना कोंबड्यांनासुद्धा इतकं छान वातावरणात म्हणजे ठेवलेलं होतं. आता कोंबडे म्हणजे घाण वगैरे होणार इतकं तिकडं तर चालायचंच, पण बाकीचं जे होतं ना तर ते नियोजन अगदी व्यवस्थित आणि टापटीप लावलेलं होतं.
डबरा होता एवढा डबरा होता डोंगर एवढा इथं भरून घेतलं तर माहिती दिदू हायडे हा धाकटी तिघी जण तुम्ही जाऊ नये बहीण आहे बहीण बहीणच म्हणायची तुझी शाळेला जात असेल माझ्या आल्या तिथे कशा आहेत आल्या मामा मामा ए मामड्या मामा अरे फोन लाव. मामा बोलवायला लागले तुम्हाला ती गाणं लय बेकार आहे जयदीपला म्हणावं येताना मग गाडी आण म्हणावं कुठे बाय कृष्णा बाय 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 मामी तुम्ही कर काय झाले हा काय काय कोण बांध मामी तुम्ही बोला बर 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 राहून दे राहून दे राहून दे राहून दे बर राहून दे फोन फोन बघ फोन बघ फोन बघ इकडे एक झनाडा दिला तरी असं करून रडल रात्री पप्पाचा फोन आला होता बघ बाई लहरी काय माहिती बाहेर तिथं बाहेर जातो की त्याला बाहेरच कोण नेत नसेल तिथं कुठं जायचं आता बाहेर ओळखीची नाही ती माणसं आता इथं आहे ना हो का देवराज त्यातच देवराशी सुट्टी आल्या 20 दिवसाच्या म्हणून आली काय आहे अहो का ओरडू नका की मग हळू लागेल प्रेमाने बोलते आम्ही एवढा खिसून बोला जाओ गाडी आली गाडी आली पिपी पिपी आली पिपी 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 ये इकडे आता नवीन गाडी घेतली म्हणल्यावर मामा तर काय तसंच थोडी ना जाऊन देणार आहे. त्यानं गाडी पूजन वगैरे सुद्धा केलं. आता हे नियोजन त्याचं अचानक ठरलेलं होतं. मग काय सगळी पळापळ चाललेली होती त्यांची आणि संध्याकाळच्या वेळेस सगळी अशी गोळा झाली. आता तुम्हाला काय सांगू आजूचं वातावरण आमचं सांगेल तेवढे शब्द कमी पडतील एवढं छान वातावरण असतंय. आता ह्यामध्ये सोनल दिदी आणि सौरभ भैयाच तेवढ्या नव्हता नाही बाकी आम्ही सगळे नातवंड सगळेजण होतो. आता ह्या सगळ्यांना हे सगळं बघायला ना आमचे बाबासुद्धा नव्हते. आता बाबांना वारून 2 ते 3 वर्ष तर झालीच पण बाबासुद्धा असायला हवे होते असं वाटत होतं. येऊन जाऊन त्यांची आठवणसुद्धा येत होती. असो पण छान झाला असा कार्यक्रम आणि असा कार्यक्रम झाल्यानंतर माणसांची जी आपुलकी असते ना भले तुम्ही गेल्यावरती 2 घास आणि 2 शब्द जरी प्रेमाचे असले ना तरी माणसाला खूप जास्त आपुलकी असते. तर
चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे आपले व्हिडिओ कसे तुम्हाला बघायला आवडतील ना हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की करा.